पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक झालेली आहे। पुण्यामध्ये साखर संकुलामधील बैठक संपल्यानंतर काका पुतळ्याची बैठक झाली। शरद पवारांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची ही बैठक झाली आहे। पुण्यात पवार दादांची बैठक। पुण्यात शरद पवार आणि अजितदादांची एकत्रित बैठक। शरद पवारांच्या केबिनमध्ये अजित पवार आणि दोन अधिकाऱ्यांची पवारांसोबत चर्चा। आधी पवार केबिनमध्ये पोहोचले, त्या पाठोपाठ अजित पवार आणि दोन्ही अधिकारी केबिनमध्ये आले। बैठक नेमकी कशा संदर्भात होती हे समजू शकलेलं नाही। याआधी कृषी क्षेत्रातील AI वापराबाबत बैठक पार पडली। या बैठकीला पवार अजित पवार यांच्यासोबतच कोकाटेही उपस्थित होते। तसंच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची संचालक मंडळीही उपस्थित होती। या बैठकीनंतर पवार दादा आणि दोन अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली। पवारांच्या केबिनमध्ये 15 ते 20 मिनिटं स्वतंत्र बैठक सुरू होती। 15 दिवसात चौथ्यांदा भेट। गेल्या 15 दिवसात चौथ्यांदा शरद पवार आणि अजित पवार एकत्रित। पुण्यात साखर संकुलात कृषी क्षेत्रातील AIच्या वापरासंदर्भातील बैठकीनिमित्तानं दोघंही एकत्र। याआधी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीवेळी पवार दादा एकत्र। यावेळीही दादा पवार शेजारी बसले होते। दोघांमध्ये संवादही झाला। काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली। त्यावेळी अजितदादा पवारांच्या भेटीसाठी केबिनमध्ये दाखल झाले होते। जय पवार यांच्या साखरपुडा सोहळ्यालाही दोन्ही नेते एकत्र आले होते। अजितदादा स्वतः शरद पवारांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर गेले होते। साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात। ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे। ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। अशा वेळेस बसावं लागतं। आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात। सगळ्याच पक्षांनी कुटुंबांनी सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे। मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले 3 महिने वारंवार विनंती करते की महाराष्ट्रातला क्राईम असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील, महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असतील, याच्यासाठी एक ऑल पार्टी कमिटी करा। कुठलाही राजकीय खलबत होण्याचा आता प्रसंग नाही आहे। आदरणीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत। अनेक संस्थेमध्ये दादा आणि पवार साहेब हे विश्वस्त आहेत। कुठं अध्यक्ष आहेत, कुठं सदस्य आहेत। मग ती रयत शिक्षण संस्था असेल किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, अशा अनेक संस्था आहेत की ज्यामध्ये दोघंही एकत्र आहेत। त्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांच्या भेटीचा कुठलाही अन्वय अर्थ राजकीय दृष्टिकोनातून लावण्यासाठी मीडियाने जो मुद्दा हाती घेतलेला आहे त्यात तीळ मात्रही काही तथ्य आहे असं वाटत नाही। शेवटी पवार साहेब या राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत। काय आहे सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार लहान पवार, मोठे बंधू लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे। आता ते दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं। आता आणि भेटीगाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही। काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात। एकत्र आलेलेच आहेत। ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमचं प्रेम आहे तितकंच टोकाचं आणि कडवटपणा तितकाच असतं आणि त्यात भेसळ नसते। थँक्यू। आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगेल सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे, त्याने एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे।